हर्षकिरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील संविधान अभ्यासक नूरका पठाण यांच्या पुढाकाराने घर घर संविधान उपक्रमात गट शिक्षण अधिकारी सुरेखा तांबड यांचे मोलाचे मार्गदर्शन। भारतीय संविधान हे प्रत्येक भारतीय नागरिकाचा प्रतिष्ठापूर्वक तथा सन्मानजनक जीवन जगण्याचा आधार आहे। भारतीय संविधानाचे महत्त्व, भारतीय संविधानाचा प्रचार आणि प्रसार घराघरापर्यंत पोहोचवावा, तो प्रत्येक नागरिकाला समजावा, कळावा म्हणून 10 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्र शासनाने एक शासन निर्णय निर्गमित केला आहे। त्या निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाच्या शिक्षण विभागाकडून हर घर संविधान हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी गट शिक्षण अधिकारी श्रीमती सुरेखा तांबड, केंद्र प्रमुख शिक्षण विस्तार अधिकारी, सर्व शिक्षक सहभागी झाले। संविधानाविषयी मार्गदर्शन आणि प्रचार व प्रसार व्हावा, संविधानाचे मार्गदर्शक तत्वे, मूलभूत अधिकार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावा यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले। त्यावेळी गट शिक्षण अधिकारी श्रीमती सुरेखा तांबड यांनी मार्गदर्शन केले। त्यावेळी विस्तार अधिकारी कुमार खामकर, धूळदेव कोल्हेकर, संविधान अभ्यासक नूरका पठाण व सर्व केंद्र प्रमुख शाळांचे मुख्याध्यापक आणि प्रसार माध्यमातील प्रमुख अनिल नाचपल्ले उपस्थित होते। अतिशय सोप्या भाषेत पुस्तकं लिहून तळागाळापर्यंत संविधान पोहोचवण्याचा त्यांचा एक निस्वार्थी हेतू आहे। आणि शासनाने आता 3 शासन निर्णय पारित केले की या वर्षी अमृत महोत्सवी वर्ष साजरा करताना घराघरात संविधान पोहोचवावं, त्यासाठी सगळ्यात प्रभावी माध्यम म्हणजे शाळा। कारण शिक्षकांकडून विद्यार्थ्यांकडून घराघरात अशा पद्धतीने आपण घर संविधान उपक्रम यशस्वी करू शकतो। आणि अख्ख्या महाराष्ट्रात मला नाही वाटत कुठे झाला असेल एक नियोजनबद्ध आखीव जर आपण हा उपक्रम राबवला तर निश्चितपणे माणगाव तालुक्याचा एक पॅटर्न राहील। आणि केवळ तुमच्या म्हणजे चांगल्या ॲटिट्यूडने आणि सहकार्यातून ते आपल्याला साध्य होणं अवघड नाही, म्हणजे होणारच आहे ही मी खात्री देते तुम्हाला। त्यामुळे तुमचं म्हणजे आज आपण फक्त सुतोवाच केले आणि उद्यापासून प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार आहे। घर संविधानच्या बाबतीत त्यांनी जे सांगितलेलं आहे किती जणांना म्हणजे आपण स्वतःलाच विचारतो मला यातलं काय माहिती आहे, वास्तविकतेच्या पुढे आपण जातच नाही, बरोबर आहे ना। आणि ते तर आपल्याला म्हणजे खरं जीवन पद्धतीच आहे, ती संविधानावरच सगळं अवलंबून आहे। आणि ते आपल्यालाच माहिती आहे तर आपण विद्यार्थ्यांना वेगळं शिकवण्यासाठी आपल्याला वेळही नाही आणि तेवढं म्हणजे आपल्याला सुद्धा तेवढी जाण पडते। मग हे सहज नियोजनबद्ध केलं तर शक्य आहे, म्हणजे आपलेही विज्ञान प्रकल्प होणार आहे आणि खरोखर विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ते घराघरात जाणार आहे। मात्र मॅडम ह्याची नोंद तुम्ही इतिवृत्त घ्या। तुम्हाला सांगितलं तर संविधानाचा जो विषय आहे तो कुणी लादून दिलेला आहे असं कृपया मानू नये, ही माझी तुम्हाला सर्वांना विनंती राहील। एक आत्मीयतेने एक उत्स्फूर्तपणे आपण त्याला म्हणजे पठाण सरांचा जो एकट्याची जी लढाई चालू होती ना त्याला वेगवेगळ्या म्हणजे सामाजिक माध्यमांनी कितीतरी ठिकाणी त्यांना सहकार्य आहे, तर आपल्या विभागाने का बाजूला करावं? ते मगाशी उल्लेख केला की कोहिनूर हिरा आहे, बरोबर हिरा म्हणजे पैलू पडलेलाच हिरा आहे, तर वेगळा पैलू पण पाडायला नको। उलट त्या हिऱ्याच्या तेजाने आपण दाखवून जाऊ, आपण त्यांना सहकार्य करतोय, त्यांचे प्रेरणा घेऊन हे एक काय म्हणतो ध्येय होऊन आपण हा उपक्रम यशस्वी करतोय। तर उद्यापासूनच त्यांनी सांगितलं त्यासाठी आपण काय काय केलं, ही 3री बैठक आहे। पहिली बैठक 10 तारखेला आमची तंबाखूमुक्त अभियान होतं प्रशिक्षण, पण तिथं मुख्यालयात सर्वच अपेक्षित असताना मोजके झाले। किमान 5वीच्या वर्गापासून पुढचे उच्च प्राथमिक शाळा आणि माध्यमिक मुख्यालय असे आम्हाला अपेक्षित निम्म्याहून कमी संख्या असल्यामुळं तेवढ्यापर्यंतच आम्हाला मेसेज देता आले। आणि त्यामुळे त्या सभेमध्ये आपण पहिलं
नियोजन सांगितलं, एक सुतोवाच केलं, शिक्षकांपर्यंत एक आपला मेसेज केला की ह्या अभियानात आपण स्वतःहून उत्स्फूर्तपणे सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. हे आम्ही एक जाणीव जागृती केली. दुसरे 12 डिसेंबरमध्ये आम्ही तालुका स्तरावर एक बैठक घेऊन तालुक्याची एक नियोजन कमिटी तयार केली आणि सगळीकडे आपल्याला संदेशाची देवाणघेवाण किंवा फोटो जे आहे त्याची अंमलबजावणी कशी होते त्याचे फोटो हे सगळं आदान प्रदान करण्यासाठी आपल्याला कोणतरी कॉर्डिनेटर हवे होते. मग केंद्र वाईज म्हटलं तर आपली केंद्र भरपूर होता म्हणून आपण ते बीट वाईज नियोजन केलं आणि बीट स्तरावर सर्व साधन व्यक्तींना बीट नेमून देऊन त्यांना आपण बीटाचे समन्वयक ठेवले. म्हणजे आता आपल्याला काय काम करायचं आहे तर उद्यापासून MDM आपला माणगावचा जो ग्रुप आहे तिथं फक्त अनुदानित आणि जिल्हा परिषद शाळा आहे बरोबर मुख्याध्यापकाने. ह्याच्या पलीकडचे जे आहेत म्हणजे नॉन ग्रॅज्युएट असतील माध्यमिक मुख्याध्यापक काही नसतील त्या तर माध्यमिक HMच्या ग्रुपवर ते जाईल आणि जे आता त्या ग्रुपमध्ये नाहीत त्यांनी स्वतः त्या ग्रुपमध्ये ऍड करायचे. तोपर्यंत ते सर्वजण ग्रुपमध्ये आहेत का ही केंद्र ग्रुपनी खात्री करायची. पोषण आहाराच्या ग्रुपवर केंद्र ग्रुप खात्री करते की माझ्या शाळेत सर्व अनुदानित शाळा आणि जिल्हा परिषद शाळा ह्या कव्हर होत आहेत आणि उरलेल्या नॉन ग्रँटेडला नवीन ग्रुप फॉर्म होईपर्यंत म्हणजे तो अपडेट होईपर्यंत तुम्ही पर्सनली मेसेज करायचे. तुमच्या ग्रुपमध्ये आहेतच सर्वजण त्यामुळे तुमच्या केंद्राच्या ग्रुपवर ते टाकायचं. रोज तुम्हाला 1 मिनिटासाठी वाचनाची PDF प्राप्त होईल आणि ती तुम्हाला विद्यार्थ्यांसमोर तुम्ही वाचा. तुमचे मोठे विद्यार्थी असतील त्यांना वाचायला सांगा. रोजचा म्हणजे ऐकून परिपाठ होऊन जाईल. परिपाठातील फक्त 1 ते 1.5 मिनिटं जाणार आहे. काय वेगळा वेळ घेण्याची काही गरज नाही. म्हणजे अशा पद्धतीने रोजचं आपण हे करतो बरोबर आहे ना. 10वी 12वीच्या बोर्डाच्या विद्यार्थ्यांचा सराव जेव्हा घेतला जातो रोजच्या अभ्यासासाठी सदरे करून जाण्यासाठी घरी पण चॅट केले जातात शाळेतून चॅट तयार केले जातात आणि त्याचं रोज फक्त वाचन करायचं. जसे आपण लहान मुलांचे श्लोक पाठांतर करतो बरोबर आहे ना तरी समोर ठेवतो जाता येता वाचत जा वेगळं पाठांतर नसतं. त्या पद्धतीचा हा उपक्रम राहील की रोजच्या रोज तुम्ही फक्त ऐकायचं आणि त्या ऐकून किती त्यांना ज्ञान मिळते ते आपल्याला नंतर कळणार. त्याच्या पुढचा एक भाग राहील की त्यांनी जी पुस्तिका तयार केलेली आहे अतिशय साध्या आणि सोप्या मराठीचे शब्द वापरून संविधानाचा खरा अर्थ यात उतरवलेला आहे. 51 आर्टिकल पर्यंत त्यांचं काम झालेलं आहे आणि हे जे पुस्तक आहे ते पुस्तक आपण शाळेला लायब्ररीमध्ये शाळा अनुदानातून घ्यायचे. खाजगीवाल्यांनी एक पुस्तक स्वतःच्या गावाने जरी केलं तरी काही अडचण नाही. आपण फक्त किमान एक पुस्तक आणि शासन निर्णयात 5 संविधानाचे प्रति 5 खरेदी करायच्या आहेत प्रत्येक शाळेच्या ग्रंथालयात असाव्यात अशी अपेक्षा केली. एका वेळी 5 घेणं शक्य आहे त्यांनी घ्याच पण विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत समजण्यासाठी हे पुस्तक सगळ्यांनी रेफर केलेलं आहे. आणि कौतुक असं आहे की त्यांनी आता तुम्हाला सांगितलं असेल की पुणे नाशिक विद्यापीठात संदर्भ ग्रंथ म्हणून त्यांची पुस्तकं वापरली जात आहेत. त्या पुस्तकातला काही पाठ अभ्यासासाठी बीएडच्या पुढच्या अभ्यासासाठी मान्य केलेला आहे. मग जर एवढा असेल म्हणजे मोठ्या दर्जाचे PhD डॉक्टरेट ज्यांनी घेतलेली आहे